हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 7th स्टँडर्डचा जो सायन्स सब्जेक्ट आहे त्याचा 15th चॅप्टर जो आहे मटेरियल्स वी यूज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर पाहणार आहोत. आणि त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मटेरियल्स वी यूज म्हणजेच जे पदार्थ आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, ओके, त्यांच्याबद्दल आता आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. लेट्स रिकॉल व्हॉट इज मीन बाय नॅचरल अँड मॅनमेड मटेरियल्स. म्हणजे जे नॅचरल मटेरियल असतं, नैसर्गिक मटेरियल जे असतं, किंवा मॅनमेड म्हणजेच आपण माणूस जो आहे, मानवनिर्मित जे पदार्थ आहेत, माणूस जे पदार्थ तयार करतो ते मॅनमेड मटेरियल्स. ओके, देन मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टान्सेस यू सी अराउंड यू. तुमच्या सभोवती ज्या काही नॅचरल आणि जे मॅनमेड जे काही पदार्थ आहेत त्यांची लिस्ट तयार करायला सांगितले. Okay, then we have learned that a new substance produced by the chemical processing of natural substances is called a man-made substance. म्हणजेच काय तर नैसर्गिक पदार्थांवर काही रासायनिक प्रक्रिया करून आपण जे काही पदार्थ तयार करतो, नवीन पदार्थ जे काही तयार करतो त्याला आपण मॅनमेड सबस्टान्स असं म्हणतो. ओके, इन दिस लेसन वी विल लर्न अबाउट सम सबस्टान्सेस ऑफ डेली यूज. आणि आजच्या या पाठामध्ये आपण जे काही आपल्या रोजच्या वापरातील जे काही पदार्थ आहेत त्यांची माहिती जी आहे ती घेणार आहोत. नाव कॅन यू टेल विच सबस्टान्सेस वर यूज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ? व्हॉट डू वी यूज टुडे टू क्लीन अवर टीथ? आपण आधी म्हणजे पूर्वी लोक जी आहेत ती दात घासण्यासाठी, दात स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पदार्थाचा वापर ते करत होते? तर जर तुमच्या लक्षात जर तुम्हाला माहीत असेल तर बाभूळ जे आहे त्या बाभूळ झाडाची जी काठी जी असते त्याने सुद्धा दात जी आहेत पूर्वीची लोक घासत होती. व्हॉट डू वी यूज टुडे? आपण काय यूज करतो आता? टूथपेस्ट. ओके, देन we have seen that in olden times in India, acacia bark, neem twigs, coal powder, ash, tooth powder, salt, then pomegranate rind were used for cleaning teeth. पूर्वीच्या काळी दात स्वच्छ करण्यासाठी बाबळाची साल, कडुनिंबाची काठी, कोळशाची जी पूड असायची ती, किंवा राख, मंजन आपण म्हणतो, तूथ पावडर जी आहे ती, किंवा मीठ, ठीक आहे, डाळिंबाची साल यांचा दात घासण्यासाठी वापर हे करत असत. टुडे हावेवर अ व्हरायटी ऑफ टूथपेस्ट अँड टूथ पावडर्स आर यूज फॉर दिस पर्पज. आणि आज विविध प्रकारच्या ज्या टूथपेस्ट आहेत तसेच ज्या टूथ पावडर ज्या आहेत त्यांचा वापर केला जातो. टूथपेस्ट. The principal ingredients of a toothpaste, calcium carbonate and calcium hydrogen phosphate, remove the dirt on teeth. These ingredients also polish the teeth. A certain proportion of fluoride in the toothpaste helps prevent tooth decay. Fluoride is essential for the strengthening of bones and the enamel covering of teeth. टूथपेस्ट जी आहे आपली, या टूथपेस्टमध्ये कोणते घटक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम आणि हायड्रोजन फॉस्फेट. ओके, हे घटक आपल्या टूथपेस्टमध्ये असतात ज्यांच्यामुळे काय होतं, रिमूव्ह डर्ट ऑन टीथ, म्हणजे आपल्या दातांवर जी काही घाण आहे ते साफ करतात. ओके, देन दातांना पॉलिश करण्याचं काम सुद्धा याच घटकांमुळे होतं. ओके, त्याचप्रकारे जे फ्लोराईड आहे, जे टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असतं ते फ्लोराईड कशाचं काम करतं तर या फ्लोराईड दातांवर जे आवरण असतं, आपल्या इनॅमल असतं, ठीक आहे, आणि आपली हाडांच्या जी काही बळकट आहे, दातांची जी हाडं वगैरे असतात तर ती बळकट होण्यासाठी फ्लोराईड जे आहे ते काम करतं. देन फाइंड आउट, ओके,
वन मोर पॅसेज. आता इथे बघा काय सांगितलं, डू यू नो इन द पिरियड prior to 500 BC in countries such as China, Greece, Rome, toothpaste was made by mixing the powder of bones and shells. Toothpaste of which soap was the ingredient came into use in the 19th century. Later, toothpaste was made using a chalk-like material. The first commercial toothpaste was made by the Colgate Company in New York City in 1873. 500 वर्षापूर्वी साधारण चीन, ग्रीस आणि रोम या देशांमध्ये बोन आणि शेल म्हणजेच हाडे आणि शिंपले यांचा चुरा मिसळून जी काही आहे टूथपेस्ट जी तयार केली जात होती. ओके. आणि 19th सेंचुरीपासून 19व्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात झाली. त्यात साबणाचा वापर करण्यात आला. नंतर खडूसारखा जी वस्तू असते, खडूचा जो कुस्कर तुम्ही पाहिला असेल चुरा, तर त्याप्रमाणे वस्तू वापरून टूथपेस्ट जी आहे ती तयार करण्यात आली. आणि जगातील पहिली जी व्यावसायिक टूथपेस्ट जी होती ती कॉलगेट कंपनीने न्यूयॉर्क या शहरात 1873 साली तयार केली. ओके. देन फाइंड आउट व्हॉट इज द सोर्स ऑफ द फ्लोराईड इन अ टूथपेस्ट ऑर टूथ पावडर. टूथपेस्ट आणि टूथ पावडरमधील फ्लोराईड जे आहे ते आपल्याला कुठून मिळतं. Okay, then note down all the information given on a tooth powder, toothpaste, container or carton and discuss. आता टूथ पावडर, टूथपेस्ट याचं जे बाहेरचं कवर जे असतं, तुम्ही जर ते पॅक बघितलं असेल तर त्या बाहेरच्या कवरमध्ये माहिती जी आहे ती दिलेली असते. तर ती माहिती, त्या माहितीची नोंद करा आणि त्याच्यावर डिस्कस करा, चर्चा करा. ओके. देन डिटर्जंट्स. आता डिटर्जंट म्हणजेच काय, साबण. ओके, कपडे धुण्याचं साबण वगैरे, तर हे डिटर्जंट आहे. ठीक आहे. द वर्ड डिटर्जंट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड डिटर्जियर. हा जो शब्द आहे डिटर्जंट हा कुठून आला आहे, तर लॅटिन जो शब्द आहे डिटर्जियर तिथून हा शब्द आलेला आहे. विच मीन्स टू वाईप अवे. आणि याचा अर्थ काय होतो, स्वच्छ करणे, वाईप अवे. अ डिटर्जंट इज अ सबस्टान्स दॅट क्लीन्स ऑर वाईप अवे डर्ट. डिटर्जंट म्हणजेच काय, डिटर्जंट काय काम करतं, तर एखादी गोष्ट स्वच्छ करणे किंवा मळ काढून टाकण्याचं जे काम आहे ते डिटर्जंट करतं. सोप नट दॅट इज रिटा. सोप पॉड दॅट इज शिकेकाई. देन सोप, वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू आर ऑल डिटर्जंट्स. डिटर्जंट कोणकोणते आहेत, तर रिटा आपण म्हणतो ना, त्याच्यानंतर शिकेकाई आपण केसांसाठी वापरतो, साबण आहे, कपडे धुण्याचा जो सोडा आहे तो आहे, कपडे धुण्याची पावडर जी आहे, लिक्विड सोप आहे, शॅम्पू आहे, हे सगळे काय आहेत, हे सगळे डिटर्जंट आहेत. ओके. देन कॅन यू टेल what do we use for cleaning our body? शरीर आणि साफ ठेवण्यासाठी, शरीर साफ ठेवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. what do we use for cleaning our body? आता खाली बघा काय दिलंय, कृती दिलंय एक. ओके. apparatus, a clean glass bottle, वॉटर, ऑइल, डिटर्जंट एक्सेट्रा. आपल्याला एक काचेची स्वच्छ बॉटल घ्यायचे, पाणी घ्यायचे, तेल घ्यायचे आणि डिटर्जंट घ्यायचं म्हणजे साबण घ्यायचं. देन प्रोसिजर, टेक सम वॉटर इन अ क्लीन ग्लास बॉटल, ॲड सम ऑइल टू इट, द लेअर ऑफ ऑइल विल फ्लोट ऑन द वॉटर, शेक द बॉटल vigorously. After some times, when the liquid in the bottle settle, the oil will again be seen floating on the water. Now add a few drops of the solution of a detergent to the above mixture. Shake the bottle vigorously. You will see that the water and oil have become homogeneous and the color of the mixture appears milky. आता प्रोसिजर आपल्याला काय सांगितलं बघा, काचेची जी बॉटल आपण घेतली होती त्या बाटलीत आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात थोडं तेल घालायचं आहे. ठीक आहे. तेलाचा थर जो आहे तो पाण्यावर तरंगतो, बरोबर. पाणी जे आहे ते जोराने आपल्याला हलवायचं आहे. ओके. आणि थोड्या वेळाने बाटलीतील जे पाणी आहे, जे द्रव्य आहे त्याच्यात ते स्थिर झाल्यावर पुन्हा तेल पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसेल. आणि आता
जो साबण होता त्या साबणाचा जो लिक्विड होता तर त्याचे थोडे थेंब जे आहे ते त्या पाण्यात आपल्याला टाकायचे आहेत. आधी आपण तेल टाकलं होतं, मग त्याला हलवलं होतं, त्याला जोरजोरात हलवलं होतं. त्याच्यानंतर आता आपण याच्यात साबणाचे थेंब जे आहे ते टाकायचे आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला बॉटल जी आहे ती जोरजोरात हलवायचे. पाणी आणि तेल जे आहे ते एकजीव झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. ओके. आणि त्या मिश्रणात जे मिश्रण असेल जेव्हा ते एकजीव होईल तेव्हा त्या मिश्रणाचा जो रंग आहे तो दुधासारखा झाला असेल, तो व्हाईटिश दुधाळ झाला असेल. ओके. वाय डज दिस हॅपन? असे का होते? तर बघूया आपण असं का होतं. द मॉलिक्युल्स ऑफ अ डिटर्जंट आर लॉंग अँड द प्रॉपर्टीज ऑफ इट्स टू एंड आर डिफरंट. A molecule of a detergent holds on to a water molecule at one end and an oil molecule at other. As a result, molecules of oil mix with the water. This is how soap acts when we wash ourselves or our soiled clothes. Our body and clothes become oily for various reasons, such as applying gels or creams, oiling our hair, etc. The oily layer sticks fast to the crisscross threads of the material of our clothes. Soap is used for removing it. Due to the property of holding on the both oil and water, soap water spread easily on many types of surface. The properties of a substance of spreading on a surface is called surface activity, and the substance is said to be surfactant. Detergents are surface activity. One effect of surface activity is lather formation. Okay. तर असं का होतं? डिटर्जंटमध्ये जे काही त्याचे जे काही मॉलिक्युल्स असतात, म्हणजे त्याचे जे काही घटक असतात ते जास्त लांबीचे असतात आणि त्याच्या दोन्ही टोकांमध्ये जे काही प्रॉपर्टीज असतात, जे गुणधर्म असतात ते कसे असतात? वेगळे असतात, ते भिन्न असतात. आणि त्याच्या एका टोकाशी पाण्याचा जो आहे तो एक घटक जो आहे त्या डिटर्जंटचा तो असतो, तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा घटक असतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, तेलाचा जो रेणू आहे, तेलाचा जो घटक आहे तो पाण्यात मिसळतो. ठीक आहे. आणि मळकट कपडे आणि शरीर जे आहे आपलं ते साफ करताना त्याच्यावर साबणाची अशी क्रिया होते. ओके. आणि दैनंदिन जीवनात आपण जर केसांना तेल लावणे किंवा हातापायांना जर आपण जेल किंवा वॅसलीन वगैरे लावलं तर अशा विविध कारणांमुळे काय होतं, आपले शरीर कपडे आपले तेलकट होतात. ठीक आहे. आणि कपड्यांमधील उभ्या आडव्या धाग्यांमध्ये हा जो तेलाचा थर असतो तो घट्ट चिकटून बसतो. तो काढण्यासाठी साबण वापरतात. ठीक आहे. आणि पाणी आणि तेल या दोघांनाही पकडून ठेवण्याचा गुणधर्म जो आहे तो तो गुणधर्म साबणामध्ये मिसळलेला आहे. ओके. आणि त्या साबण मिसळलेल्या पाणी जे आहे ते त्या अशा पदार्थावर सहज पसरते. ओके. आणि त्या पसरण्याच्या जी काही ती प्रॉपर्टीज आहे त्याला आपण सरफेस ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी वन इफेक्ट ऑफ सरफेस ॲक्टिव्हिटी इज लॅदर फॉर्मेशन. म्हणजे हा जो या सरफेस ॲक्टिव्हिटीचा एक गुणधर्म जो आहे तो फेस येणं. ठीक आहे. फेस जो आहे तयार होतो तर तो फेस होणं हे या सरफेस ॲक्टिव्हिटीचा एक गुणधर्म आहे. ओके. देन मूव टू द नेक्स्ट. आता इथे बघा आपल्याला बाजूला इमेजही दाखवले ॲक्शन ऑफ डिटर्जंट. ठीक आहे. मॉलिक्युलर वॉटर, molecular of detergent, molecular of oil, surface of cloth. Move to the next. Natural detergent म्हणजेच नैसर्गिक रित्या तयार झालेले डिटर्जंट. ओके. सोपनट म्हणजेच रिठा अँड सोप पॉड म्हणजेच शिकाकाई हे नॅचरल डिटर्जंट आहेत. Soapnut and soap pod are the natural detergents in common use. They contain a chemical named saponin. Okay, saponin नावाचं जे केमिकल आहे ते त्याच्यामध्ये असतं.
They contain the chemical name saponin. Soap nut and soap pod do not have any harmful effect on human skin or on silk and woolen threads and cloth. त्याच प्रकारे जे धागे लोकरीचे जे कपडे आहेत किंवा आपण जे नेहमी कपडे घालतो त्याच्यावरही याचा काहीही इफेक्ट परिणाम जो आहे तो होत नाही. ओके. देन मॅनमेड डिटर्जंट. आता इथे बघा इमेजमध्ये आपल्याला दाखवलं आहे, वरच्या इमेजमध्ये आहे ते सोपॉड म्हणजे शिकाकाई जे आहे ती आहे आणि खाली सोप नट म्हणजे रिठा जे आपण म्हणतो रिठा तर ते खाली आहे. त्याच्यानंतर मॅनमेड डिटर्जंट म्हणजेच मानवनिर्मित डिटर्जंट जे मानवाने तयार केलेले आहेत. सोप इज अ मॅनमेड डिटर्जंट विच हॅज बीन यूज सिन्स एन्शियंट टाईम. साबण जो आहे तो माणसाने तयार केला आहे आणि पूर्वीपासूनच साबण जो आहे याची निर्मिती झाली होती. तेव्हापासूनच लोक साबण जो आहे तो यूज करत होते. इट इज बिलीव्ड दॅट सोप वॉज इन्व्हेंटेड इन द वेस्ट अबाउट 2000 years ago. In those days, soap was prepared using animal fat and wood ash. Today we come across a variety of soaps. म्हणजे पूर्वीच्या काळी जो साबण लोक तयार करायची ती काळ्या प्राण्याची चरबी आणि लाकडाची राख या दोन गोष्टी मिळून साबण जो आहे तो तयार केला जात होता. ठीक आहे. आता आपल्याला याच साबणाचे विविध जे व्हरायटी आहेत विविध जे प्रकार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. देन टाइप्स ऑफ सोप. हार्ड सोप इज यूज फॉर वॉशिंग क्लोथ. इट इज अ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. सॉफ्ट सोप इज यूज्ड फॉर बाथिंग. इट इज अ पोटॅशियम सॉल्ट अँड ऑफ फॅटी ॲसिड. इट डज नॉट कॉज इरिटेशन ऑफ द स्किन. In the hard water of a well or a tube well, soap does not give lather but forms a scum. As a result, soap loses its cleansing property. हार्ड सोप म्हणजेच कठीण साबण जो आहे तो कपडे धुण्यासाठी वापरतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय असतं तर सोडियम सॉल्ट सोडियमचे क्षार आहे ते या साबणात असतात. ओके. त्याच्यानंतर सॉफ्ट सोप म्हणजे बाथिंग म्हणजेच आंघोळ करण्यासाठी आपण सॉफ्ट जो साबण आहे तो यूज करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट असतं त्यामुळे अंगाची आपल्या आग जी आहे ती होत नाही. In hard water of a well or a tube well, soap does not give lather but form a scum. हार्ड वॉटर म्हणजेच विहिरीचं पाणी किंवा कठीण पाणी असं असेल कुपननलिकेचं पाणी असतं ते असेल तर साबणाचा फेस जो आहे तो होत नाही. ठीक आहे. पण त्या साबणाचा आपल्याला असे बारीक असे कण जे आहे ते त्या पाण्यावर राहिलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. मळ जी आहे आपण म्हणतो की कपड्यामध्ये मळ निघाली असं म्हणतो आपण तर ते आपल्याला क्षार जे आहेत ते आपल्याला त्यावेळेस दिसून येतात. ठीक आहे. त्यामुळे काय होतं त्या सोपमधील जी प्रॉपर्टी असते जो गुणधर्म असतो तो नष्ट होतो त्यावेळेस. ओके. सिंथेटिक डिटर्जंट. आता साबण जो आहे साबणाची जागा आता जे मानवनिर्मित जे काही डिटर्जंट्स आहेत सिंथेटिक डिटर्जंट्स आहेत त्यांनी आता घेतले. ओके. जसे आपले फेस वॉश वगैरे आहे लिक्विड फेस वॉश. ओके. सो ते सिंथेटिक डिटर्जंट आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये जे काही घटक असतात ते मोठ्या लांबीचे घटक असतात. त्याच्यामध्ये सिग्न पदार्थ किंवा केरोसिन याच्या कच्च्या मालापासून ते मिळवले जातात आणि त्याच्यावर वेगवेगळी रासायनिक प्रक्रिया करून ते जे डिटर्जंट असतात ते तयार केले जातात आणि यांचा वापर जो आहे तो आपण जे आपले कॉस्मेटिक्स वगैरे आहेत प्रसाधनांमध्ये जे आहे तिथे करतात. तर कॉस्मेटिक म्हणजे फेस वॉश बेस्ट एक्झाम्पल वॉज फेस वॉश
ओके. सो फेसवॉशमध्ये याचा वापर करतात. आणि कठीण पाणी जे असतं, विहिरीचं वगैरे पाणी असतं, तिथे सुद्धा हे जे सिंथेटिक डिटर्जंट आहेत त्यांना फेस येतो. ओके. देन ॲज पर द यूज ऑफ द डिटर्जंट supporting additivity such as perfumes, dyes, then germicides, alcohol, anti-foaming agents, moisturizers, fine sand, etc. are mixed with different detergents to give them certain useful properties. वापराच्या गरजेनुसार जे काही डिटर्जंट आहेत त्याच्यामध्ये सुगंधी द्रव्य झाले किंवा रंग झाला, त्याचा जंतुनाशके झाली, अल्कोहोल झाला, त्याच्यानंतर कोरडेपणा टाळणारे जे काही पदार्थ असतात ते झाले, रेती इत्यादी पूरक घटक जे आहेत ते मिसळून त्याच्यामध्ये ते गुणधर्म जे आहेत ते दिले जातात डिटर्जंटमध्ये. ओके. देन प्रिपरेशन ऑफ सॉप, साबणाची निर्मिती, साबण कसा तयार करायचा हे आपण आता बघणार आहोत. मटेरियल काय काय लागणार आहे बघा. 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड, 60 ml कोकोनट ऑइल, 15 ग्रॅम salt, perfume, then a glass rod, baker, tripod, then wire gauge, burner, water mold, etc. water आणि mold etc. ओके. 15 ग्राम सोडियम हायड्रोक्साईड लागणार आहे, 60 ml आपल्याला कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल लागणार आहे, त्याच्यानंतर मीठ लागणार आहे 15 ग्राम, त्याच्यानंतर सुगंध येण्यासाठी जे सुगंधी द्रव्य असतं, परफ्यूम असतं ते लागणार आहे, ग्लास रॉड म्हणजे काचेची कांडी आपल्याला लागणार आहे, बेकर चंचुपत्र जे असतं ते लागणार आहे, त्याच्यानंतर ट्रिपॉड लागणार आहे, त्याच्यानंतर लोखंडी जाळी जी आहे वायर गेज ती लागणार आहे, पाणी लागणार आहे आणि साचा. ओके. नाव प्रोसिजर बघूया आपण. टेक 60 ml कोकोनट ऑइल इन अ बेकर, 60 ml खोबरेल तेल जे आहे ते त्या चंचुपात्रात आपल्याला घ्यायचं आहे. डिझॉल्व 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड इन 50 ml वॉटर, आणि 50 मिली पाण्यात जे 15 ग्राम सोडियम हायड्रॉक्साईड आपण घेतलेलं आहे ते विरघळवायचं आहे. मिक्स द सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन इन द ऑइल स्लोली while stirring it with a glass rod. ओके. आणि ते आपल्याला काचेच्या त्या कांडीने सतत ढवळत राहायचं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईडचं जे लिक्विड आहे ते ॲड करायचं आहे. अँड बॉईल इट फॉर 10 to 12 minutes. त्याला 10 ते 12 मिनटं आपल्याला उकळवायचं आहे. स्टिरिंग इट ऑल द व्हाईल, आणि ढवळत राहायचं आहे. टेक केअर दॅट द मिक्सचर डज नॉट बॉईल ओव्हर व्हाईल हिटिंग, आणि याची आपल्याला काळजी घ्यायची आहे की ते मिश्रण जे आहे ते उतू जाणार नाही. देन डिझॉल्व 15 ग्रॅम सॉल्ट इन 200 ml वॉटर. 15 ग्राम जे मीठ आहे ते 200 ml पाण्यात आपल्याला विरघळवायचं आहे. Pour this solution into the above mixture and stir. The soap formed by the chemical reaction now floats on the water, and after some time it becomes thick. Now separate the thick soap and add the perfume to it. Shape the bar of soap using this mold. In the above process, fat and alkali combine to form salts of fatty acids. Chemically, soap is a sodium or potassium salt of fatty acid. आता काय करायचं आहे आपल्याला की त्याच्यामध्ये मीठ आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ते सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे. त्याच्यावर केमिकल प्रोसेस झाल्यानंतर हा जो साबण आहे तो पाण्यावर आपल्याला तरंगताना दिसेल, आणि काही वेळाने तो घट्ट जो आहे तो घट्ट होतो. हळूहळू घट्ट झालेला जो साबण आहे त्याच्यामध्ये आपल्याला परफ्यूम जे आहे ते मिसळायचं आहे, आणि साच्याच्या सहाय्याने हा साबण जो आहे त्याची आपल्याला वडी तयार करायची. ओके. In the above process, fat and alkali combine to form salt of fatty acid. म्हणजेच वरील कृतीमध्ये जे स्निग्ध पदार्थ आहे आणि जे अल्कली आहे त्याच्या मिश्रणाने जे साबण तयार करायचं जे काही ते
लिक्विड ते तयार झालेलं आहे. ओके, तर ते त्याच्या मदतीने तयार झालेलं आहे. आणि रासायनिक दृष्टीने साबण म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियमचे क्षार. ठीक आहे. आता पुढे बघा, सिमेंट. ओके, सिमेंट आपण बांधकाम जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण सिमेंटचा वापर जो आहे तो करतो, राईट. सो व्हॉट आर द मटेरियल्स यूज फॉर कन्स्ट्रक्शन. बांधकाम करण्यासाठी कोणते मटेरियल जे आहेत ते यूज केले जातात. देन which of the houses seen in the picture here have a strong structure and why. खालील चित्रामध्ये दिसणाऱ्या घरांपैकी मजबूत बांधकाम हे कोणते आहे, कोणते असेल हे आपल्याला सांगायचं आहे आणि ते का. सिमेंट प्रोडक्शन. सिमेंट इज अन इम्पॉर्टंट मटेरियल इन कन्स्ट्रक्शन. शीट्स, ब्लॉक्स, pillar and pipes are made from concrete produced from cement. Cement is a dry greenish gray powder with fine particles. It is made from silica, that is sand, alumina, that is aluminum oxide, lime, iron oxide and magnesia, that is magnesium oxide. Okay. So cement हे कन्स्ट्रक्शनमध्ये बांधकाम करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्याच्यापासून कॉन्क्रीट तयार करून पत्रे, विटा किंवा खांब, कोणाचे पाईप झाले तर ते बनवता येतात. ठीक आहे. सिमेंट जी आहे ती कोरडी वस्तू आहे. ओके, आणि सूक्ष्म कण असलेली हिरवट आणि राखाडी रंगाची जी पूड आपण म्हणतो तर ती पूड असते ती. ठीक आहे. सिमेंटमध्ये सिलिका असतं म्हणजे वाळू असतं, ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, चुना आहे, त्याच्यानंतर आयर्न ऑक्साईड आहे आणि मॅग्नेशियम आहे. ठीक आहे. याच्यापासून जे सिमेंट आहे ते तयार झालेलं आहे. देन पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज सिमेंट फॉर कन्स्ट्रक्शन वर्क. पोर्टलँड सिमेंट जो आहे तो बांधकामासाठी खूप सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे. It made from raw materials which consist of 60% lime, that is calcium oxide, and 25% silica, that is silicon dioxide, 5% alumina. The rest is iron oxide and gypsum. Calcium sulfate. Portland cement gets its name from the stone quarried from the Isle of Portland in England, which has the similar texture. Okay. म्हणजे हा जो पोलंड सिमेंट आहे हा बांधकामातील सर्वात वापरला जाणारा सिमेंट जो आहे तो आहे. याच्यामध्ये 60% चुना, कॅल्शियम ऑक्साईड आणि 25% सिलिका म्हणजेच सिलिकॉन डायऑक्साईड. त्याच्यानंतर 5% ॲल्युमिना आणि उरलेला जो भाग असतो त्याच्यात आयर्न ऑक्साईड आणि जिप्सम जे आहे, कॅल्शियम सल्फेट जे आहे, या कच्च्या मालापासून हे जे पोर्टलँड जे सिमेंट आहे ते तयार केलं जातं. ठीक आहे. त्याचं जे पोतं आहे ते इंग्लंडमधील पोर्टलँड बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडापासून असतो म्हणून त्याला हे नाव जे आहे ते दिलेलं आहे. ओके. देन इन एन्शियंट टाइम्स द रोमन्स हॅड made cement as well as concrete. They used to make aqueous cement by mixing volcanic ash in moist lime. It was a very durable cement with the decline of the Roman Empire. This art of making cement was also forgotten. In 1756, the British engineer John Smeaton developed the method of making aqueous cement. प्राचीन काळात रोमन लोकांनी सिमेंट आणि त्याच्यासोबत जे कॉन्क्रीट आहे ते तयार केलं होतं. तर भिजवलेला जो चुना असतो त्या भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून ते जे जलीय जे सिमेंट आहे, ओके, त्याचा ॲक्वियस सिमेंट म्हणतात त्याला. तर ॲक्वियस सिमेंट जे आहे ते त्यांनी बनवलं होतं. ते सिमेंट अतिशय टिकाऊ होतं. रोमन साम्राज्य जेव्हा संपून गेलं तेव्हा ते जेव्हा संपुष्टात आलं आणि सिमेंटची निर्मिती जी आहे ही
कला लोक विसरून गेले. ठीक आहे, जशी ती संपुष्टात आली तसं ते सिमेंट तयार करण्याची जी कला होती ती लोक विसरून गेले. आणि 1756 ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी जलीय जे सिमेंट आहे, जे ॲक्वियस सिमेंट आहे, ते बनवण्याची पद्धत जी आहे ती शोधून काढली होती. ओके, देन लेट्स सी कॉन्क्रीट. Concrete is prepared by mixing cement, water, sand and gravel. For making a strong and leak-proof slab, certain substances are mixed in concrete. Concrete जे आहे ते सिमेंट, पाणी, वाळू आणि खडी याने तयार केलं जातं. स्लॅब जो आहे तो भक्कम होण्यासाठी, गळती होऊ नये म्हणून त्यामध्ये एका विशिष्ट प्रकारचं जे लिक्विड आहे, जे द्रव्य आहे ते मिसळलं जातं. ओके, सो नंतर बघा काय सांगितलं, फाइंड आउट नावडेज व्हाय आर द रोड्स मेड ऑफ कॉन्क्रीट. आताच्या काळात रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीटचे का तयार केले जातात. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट कॉजेस द हार्डनेस ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याला जो कठीणपणा असतो तर तो कशामुळे येतो. ठीक आहे, तर ह्याची आपल्याला माहिती जी आहे ती मिळवायची आहे. ओके, सो फ्रेंड्स, इथे हा जो 15th आपला चॅप्टर आहे मटेरियल्स वी यूज, हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही क्लिक करा सो दॅट तुम्हाला आमचे जे येणारे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहता येतील. चला तर मग भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.